चाळीसगाव प्रभाग 10 मधील जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार मंगेश चव्हाण यांचा विकासाचा निर्धार. चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जाहीर सभेला कडाक्याच्या थंडीतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री 9 वाजता हजारो नागरिक, माता भगिनी, हमाल बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन अधिक दृढ केले. हिरापूर रोडवरील विकास कामांचा विशेष उल्लेख. यावेळी आमदारांनी हिरापूर रोड परिसरातील जुन्या समस्यांचा आणि सध्या सुरू असलेल्या विकास कामांचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, गेल्या 30 ते 40 वर्षांपासून दयनीय असलेल्या हिरापूर रोड परिसरातील रस्त्यांपैकी गेल्या 3 वर्षांत जवळपास 70% रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. या विकासामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि आनंद हेच आमच्या विकास कार्यातील यशाचे खरे प्रतिबिंब आहे. विकास हाच निवडणुकीचा एकमेव मुद्दा. आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले की ही निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. तुम्ही गेल्या 15 ते 20 वर्षांत प्रभागासाठी काय केलं? तुमचं आमच्या भावी पिढ्यांसाठी व शहराच्या विकासासाठी विजन काय आहे? तुम्ही प्रभागासाठी किती निधी आणलात? उपस्थित मान्यवर. या सभेला भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश, जिल्हा व मंडळ पदाधिकारी तसेच गवळी समाज पंचम मंडळाचे सर्व मान्यवर कारभारी उपस्थित होते. अंतिम निर्धार. जनतेच्या विकासाच्या अपेक्षा आणि विश्वासाचं ओझं मी मनापासून पेलतोय आणि येणाऱ्या काळात चाळीसगावचा प्रत्येक कोपरा विकासाच्या वाटेवर नेण्याचा माझा निर्धार आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी नमूद